इयत्ता 5वी स्कॉलरशिप 4था धडा इंग्रजीचा. याच्या आधी आपण 3 धडे बघितलेले आहेत. आता 4थ्या धड्याचं बघा. पान नंबर सगळ्यांनी 23 काढा. पेज नंबर 23. त्याच्यावरचा 4था धडा बघा. कॉरलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, ॲक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे काय? क्रियापदांचे व विशेषणांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे. आता हा धडा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला पिक्चर दिलेले असतात आणि त्या पिक्चरमध्ये तो मुलगा किंवा मुलगी काय करतोय त्या क्रियापदाचा संबंध पर्यायांशी जोडायचा असतो. तर याच्यामध्ये आपण डायरेक्ट उदाहरणच घेऊया, म्हणजे एक्झाम्पलच क्वेश्चन घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमके कशा प्रकारचे प्रश्न या धड्यावर आधारित विचारले जातात. तर क्वेश्चन नंबर 1 घ्या. चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर. पुढील चित्राशी संबंधित क्रियावाचक शब्द निवडा. पिक्चर बघितलं सगळ्यांनी? बघा, ती मुलगी काहीतरी करते ते चित्रात, बरोबर? आणि पर्याय दिलेत क्राय, जम्प, लाफ, स्लीप. लाफ काय करते ती मुलगी? लाफ म्हणजे हसणे. काय? LAUGH लाफ. त्याचा उच्चार काय होतो? लाफ. दुसरा क्वेश्चन म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. दुसरा क्वेश्चन बघा. विच ऑफ द गिवन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड यॉन. पुढीलपैकी कोणते चित्र यॉन या क्रियावाचक शब्दाशी संबंधित आहे? म्हणजे तुम्हाला सगळे क्रियावाचक शब्द पाठ पाहिजेत बरं का. म्हणजे प्ले, लाफ, क्राय, जम्प, स्लीप, सीट, ईट, हे सगळे जेवढे क्रियावाचक शब्द आहेत, क्रियापद जे मराठीतले आपण खेळणे, पळणे, हसणे, रडणे आहे ना, तेच तुमचं इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात हे तुमचं पाठ पाहिजे. तेव्हा तुम्हाला हा धडा सोपा जाईल. मग तुम्हाला काय प्रश्न विचारला आता? यॉन, YAWN, यॉन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. मग यॉन म्हणजे काय? जांभळी देणे. जांभळी देतो ना आपण, जांभळी आळस आल्यानंतर, ते म्हणजे यॉन, जांभळी देणे. मग कुठल्या पिक्चरमध्ये? 1 2 3 4 2. कुठल्या चित्रामध्ये? ते 2 पर्यायामध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 ला गोल केलेला आहे. ठीक आहे. आता तिसरा क्वेश्चन बघा. चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर. पुढील चित्राकरता ताड बसा सगळेजण आणि पुस्तकात बोट ठेवा. कितवा प्रश्न चाललाय, काय चाललंय, जरा लक्ष द्या. पुढील चित्राकरिता योग्य क्रियावाचक शब्द निवडा. ड्राईव्ह, सीट, राईड, रन. राईड म्हणजे काय? घोड्यावर स्वार होणे. RIDE, रायडिंग म्हणतो ना आपण. राईड म्हणजे घोड्यावर बसणे किंवा घोड्यावर स्वार होणे. ड्राईव्ह म्हणजे काय? DRIVE, ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे. सीट म्हणजे बसणे. RUN, रन म्हणजे पळणे. हे सगळे क्रियावाचक शब्द आहेत. मग या धड्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे? चित्रात कोणतं ॲक्शन आहे ते तुम्हाला पर्यायातून निवडा, असा प्रश्न आहे. प्रत्येक ठिकाणी चित्र बघायचं, शब्द निवडायचा, शब्द निवडायचा, चित्र बघायचं. हे अशाच प्रकारचे प्रश्न फक्त आलटून पालटून विचारले जाणार आहेत. 4था क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय द पिक्चर रिलेटेड टू द वर्ड शॉर्ट. SHORT, शॉर्ट या शब्दाशी संबंधित असलेले चित्र ओळखा. मग शॉर्ट म्हणजे काय रे? छोटा किंवा बुटका, आहे की नाही? आणि उंच म्हणजे टॉल. त्याच्या अपोजिट काय? आपण म्हणतो ना टॉल, शॉर्ट. हे अपोजिट वर्ड्स आहेत, हे माहीत पाहिजेत आपल्याला. त्यानंतर इथं चार प्रकारचे चित्र दिलेले आहेत. पहिल्या चित्रातला माणूस कसा आहे? टॉल आहे. दुसऱ्या चित्रातला माणूस कसा आहे? शॉर्ट आहे, म्हणजे बुटका आहे, ठेंगणा आहे. तिसऱ्या चित्रातला कसा आहे? ठीक आहे, जाड आहे. आणि चौथ्यातला कसा आहे? स्लिम आहे, म्हणजे वाळका आहे की नाही? तर आपल्याला शॉर्ट ह्या शब्दाशी संबंधित चित्र निवडायचं आहे. तो 2 पर्यायामध्ये आहे. दुसऱ्या पर्यायातला व्यक्ती हा शॉर्ट आहे, उंचीनं कमी आहे, त्याला शॉर्ट म्हणतात. काय म्हणतात? म्हणून पर्याय क्रमांक 2 ला गोल केलेला. समजतंय का?
सोपं आहे का? बघा, स्कॉलरशिपचं इंग्रजी सगळ्यात सोपं आहे जर तुमचे शब्दपाठ असतील तर. कशाला काय म्हणायचं, क्रियावाचक शब्द, अपोजिट वर्ड्स, रीडिंग चांगला असेल तर तुम्हाला इंग्रजी विषय हा खूप सोपा जाणार आहे. पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. किती मार्काला असते इंग्रजीचा पेपर? किती मार्काला आहे? पेपर 2 मधलं बुद्धिमत्ता आणि इंग्रजी असे 2 पेपर आहेत ना. मग बुद्धिमत्ता किती मार्काला आहे? आपलं सॉरी इंग्रजी 50. किती प्रश्न विचारणार आहेत? फक्त 25. एका प्रश्नाला 2 मार्क. 25 दुने 50 मार्काचं इंग्रजी, 100 मार्काचं बुद्धिमत्ता. टोटल किती झालं? दुसरा पेपर 150 मार्काचा. आणि पहिल्या भागामध्ये मराठी किती मार्काचं आहे? आणि गणित किती मार्काचं आहे? 100. 100 आणि 50 मग ते 150 पेपर पहिला आणि पेपर दुसरा 150. 150 आणि 150 किती झाले? 300. फक्त 300 मार्कांचं आपल्याला स्कॉलरशिप आहे. त्याच्यातलं 50 मार्काचं मराठी तर एकदम सोपं आहे, 50 मार्काचं इंग्रजी पण एकदम सोपं आहे. पाठांतरावरचे विषय आहेत हे. ठीक आहे, हे माहीत पाहिजे तुम्हाला. त्यानंतर क्वेश्चन 5वा बघा सगळ्यांनी. पेज नंबर 24 काढा. 24 पान नंबर, पेज नंबर. चूज द करेक्ट वर्ड दॅट डिस्क्राइब्स द पिक्चर. चित्र पहा व वर्णन करणारा योग्य शब्द निवडा. हॅपी, नाईस, फाईन, सॅड. कसा आहे चित्रातला मुलगा? सॅड, दुःखी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4ला गोल केलेला. 30वा प्रश्न. चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर स्लेट. SLAT, स्लेटचे वर्णन करणारा योग्य पर्याय निवडा. स्लेट कशी असते? स्लेट म्हणजे काय हे माहीत पाहिजे आधी. स्लेट म्हणजे पट्टी नाही रे, पाटी. पाटी पाटी आणि पेन्सिल पहिलीची मुलं वापरतात बघा. मग तिचा रंग विचारला. येलो, ब्लॅक, रेड, व्हाईट. येलो. पाटी कशी असते? काळी असते, ब्लॅक असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर. 7वा प्रश्न. विच इज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द कोणता? शिवतेज सांगा. ह्या चित्राचं वर्णन करणारा कुठला शब्द आहे? कोल्ड, हॉट, बॅड, सावर. आईस्क्रीम कशी असते? 8वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट लेटर्स टू फाइंड द नेम ऑफ ॲन ॲनिमल. एका प्राण्याचे नाव मिळवण्यासाठी योग्य अक्षरे निवडा. पुढं काय आहे का? क्वेश्चन मार्क आहे, प्लसचं चिन्ह आहे आणि कीचं चिन्ह आहे, कीचं चित्र आहे. मग तुम्हाला म्हणले की एक प्राणी तुम्हाला ह्या दिलेल्या चिन्हांमधून शोधायचा आहे. मॅन, फॅन, मॉन, MON आणि GUN. हां, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी ह्या 4 पर्यायामधला एक शब्द घालायचा आहे आणि पुढं की हा उच्चार ठेवायचा. कीचं स्पेलिंग काय आहे? KEY. हे की तिथं घालायचं आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ह्या 4 पर्यायातलं घाला. MON घालायचं का MAN घालायचं का FAN फॅन घालायचं का GUN गन घालायचं? मग MON प्लस KEY. मग कुठला प्राणी तयार झाला? अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 9वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द ॲक्शन वर्ड विच इज नॉट सुटेबल टू द गिवन पिक्चर. पुढे दिलेल्या चित्रासाठी योग्य नसलेला क्रियावाचक शब्द ओळखा. योग्य असलेला विचारलाय का नसलेला? इट, फ्लाय, वॉक आणि हिअर. मग आता मला सांगा ह्या चित्रासाठी ह्या 4 पर्यायातून कुठला योग्य नसलेला शब्द होऊ शकतो? हां, करेक्ट आहे. कारण ही बफेलो काय करू शकते? इट, खाऊ पण शकते. वॉक म्हणजे चालू पण शकते. आणि हिअर, आपण नाही का तिला आवाज येतो हंबा, बोलतो ना म्हशीशी आपण इकडं ये, खायला घे, बोलतो ना आपण. ती पण ते हुंकार देते बघा, आहे की नाही? म्हणजे ती ऐकू पण शकते कारण तिला काय आहेत. मग ती फक्त काय करू शकत नाही? फ्लाय करू शकत. म्हैस बफेलो उडू शकते का? नाही. म्हणून संबंधित योग्य नसलेला क्रियावाचक शब्द आहे फ्लाय. तो आहे पर्याय क्रमांक
2मध्ये, म्हणून आपण तिथे 2ला गोल केलेला आहे. तर अशा पद्धतीनं बाळांनो हे प्रश्न होते. अजून काही क्वेश्चन घेऊया आपण. बघा, क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस म्हणले, क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस त्यातला पहिला बघा, पुढील चित्राकरिता योग्य क्रियावाचक शब्द निवडा. मुलगी काय करते बघा चित्रात, लाय, फॉल, स्लीप, सिट. म्हणजे आपल्याला त्या मुलीचा जो क्रिया आहे झोपण्याची त्यासाठी शब्द आपण निवडला स्लीप. पर्याय क्रमांक 3मध्ये ते स्लीप आहे, म्हणून आपण तिसऱ्या पर्यायाला गोल करणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा धडा आहे. चित्र पहा, क्रियावाचक शब्द त्याच्याशी जोडी लावा. किती जणांना समजला हा धडा? सोपं आहे की नाही? मग आता तुम्ही काय करायचं आहे, पेज नंबर 25 काढा. 25, 26, 27 इथंपर्यंत या धड्यावर अजून तुम्हाला सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. ते जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही घरी जाऊन सोडवा आणि काही शंका असतील तर मला बिनधास्तपणे विचारायच्या आहेत. ठीक आहे.